नायगाव तालुक्यातील कुशनूर MIDCमध्ये बिबट्याची दहशत. मेधावी सिमेंट पाईप कंपनीतील कामगारावर दिवसाढवळ्या हल्ला. कामगार गंभीर जखमी. वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल. नागरिकांना सतर्क राहण्याचे केले आवाहन. नमस्कार. नायगाव तालुक्यातील मौजे कुशनूर MIDC परिसरात आज दिनांक 29 नोव्हेंबर 2025 दुपारी 3:45 मोठी खळबळ उडाली. येथील एका मेधावी सिमेंट पाईप कारखान्यामध्ये बिबट्या असल्याची माहिती स्थानिकांनी तातडीने वन विभागाला दिली. ही माहिती मिळताच वन विभागाने कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. मेधावी सिमेंट पाईप कारखान्यात बिबट्याची माहिती मिळताच ही घटना गांभीर्याने घेण्यात आली. माननीय उपवनसंरक्षक श्री केशव वाबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक श्री भारत खिलवाडे साहेब आणि देगलूरचे वन परिक्षेत्र अधिकारी श्री देवकते साहेब यांचे पथक तातडीने कुशनूर येथे पोहोचले. या पथकामध्ये वनपाल संतवाले डावखरे साहेब, वनरक्षक गजानन कोतलवार, वनरक्षक सहदेव दोसलवार, श्री कोरडे, श्री कदम आणि श्री अंबुलगे यांचा समावेश आहे. या संवेदनशील परिस्थितीत पत्रकार तथा इव्हन 24/7 न्यूज लाईव्हचे संपादक शुद्धोदन ढवळे पाटोदेकर व पत्रकार संजय निळेकर हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी वन विभागाने घटनास्थळी पोहोचून तातडीने परिसरातील सर्व नागरिकांना बिबट्याबाबत माहिती दिली आणि कडक दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. बिबट्या मानवी वस्तीत आल्यामुळे धोका लक्षात घेऊन नागरिकांनी विशेष खबरदारी बाळगणे आवश्यक आहे, असे आवाहन वन विभागातील मुख्य अधिकाऱ्यांनी केले आहे. नागरिकांनी आजूबाजूला अनावश्यक गर्दी करू नये, एकट्याने फिरणे टाळावे, विशेषतः रात्री शेती आणि घराबाहेर पडताना एकट्याने जाऊ नये. सध्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा माग काढण्यासाठी आणि त्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी सदर ठिकाणी ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरा लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. वनाधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता राखून वन विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत बिबट्याला पकडण्यात येत नाही तोपर्यंत परिसरातील नागरिकांनी अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे. वन विभागाचे पथक बिबट्याला पकडून त्याला सुरक्षित अधिवासात सोडण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे. गंगाधर शिवाजी पुपलावर राहणार बडबडा. मला चित्त्याने हल्ला केलेला आहे इथं. मग ते चित्ता आला होता. मी असं पडलो होतो. पल्ल्यावर वर घेतलाय. वर घेतल्या झाप खालाय अंगावर. झाप खालून खाल्यावर भोयला पडलोय मी. भोयला पडल्यावर नेमकी घटना कुठं घडली? कुशनूर MIDC मध्ये मेधावी कंपनी सिमेंट पाईप. काय घटना नेमकं काय झालं? मी लगीला गेलतो त्या भिताडीच्या साईडला. लगीला गेल्यावर पाटे मागून आलाय. पाटे मागून येऊन असं झाप खालाय अंगावर. झाप खाऊन असं पंजा पुरा लागलाय. मग पंजा लागल्यावर मी भोयला पडलोय. मग भोयला पडल्यावर गर्दा केलाय. गर्दा केल्यावर दोन पाय वगैरे करून मग तो पळून गेलाय तिकडं. याबद्दल तुम्ही वन विभागाला काही कळवलं? कळवलंय, खबर दिलेली आहे. वन विभागाने काय कारवाई केली? आणि गाचकीन काही केलं नाही, आलं नाही. आणि घटना होऊन बी 1-1.5 घंटा होते. मला घटना होऊन 1-1.5 घंटा झाली. वन विभागाने काहीच कारवाई केली? याला जबाबदार कोण राहील? वन विभाग राहील जबाबदार. मध्ये वाघ असल्याची, बिबट्या असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे. आम्ही त्यांच्यासाठी ट्रॅप कॅमेरे व पिंजरा बसविण्यात आलेला आहे. सर्व जनतेने बिबट्याच्या आजूबाजूचे कुशनूर, घुंगराळा, आजूबाजूचे बरबडा, कुंटूर तांडा, काहळा, आजूबाजूच्या सर्व जनते, तुमचे पाहुणे कोणी जर असतील तर त्यांना सांगून द्या की बिबट्या आलेला आहे. रात्री बेरात्री शेतामध्ये जात असताना एकट्याने कोणी जाऊ नये. काम असेल तरच बाहेर पडावे, ते बी ग्रुपने बाहेर पडावे. हातामध्ये काठी असावी. बिबट्या एकट्यावर इसमे त्याच्यापेक्षा उंचीने कमी असेल अशा व्यक्तीवर तो हल्ला करतो. त्याच्यामुळे सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी. एकट्याने कोणी रात्री बेरात्री जाऊ नये. शेतामध्ये तुमचे जनावरे असेल तर गोट्यामध्येच बांधून ठेवावेत, अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे. सर्व जनतेने लहान लेकरांची, कुत्र्याची, सर्वांनी काळजी घ्यावयाची आहे. जनावरे ही रात्री बेरात्री बाहेर काढू नका. रात्री बेरात्री कोणीही बाहेर फिरू नका. थँक्यू.